सिच्युएशनच अशी आली आहे की आता काही पर्याय नाही. आता मला जावंच लागणार एकटीला तिकडे, कारण मिस्टरांची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. बाळाला ठेवले समृद्धीकडे. आज पहिल्यांदाच बाळाला सोडून एकटी चालली आहे, पण आता पर्यायच नाही, कारण तब्येत थोडी जास्तच बरं वाटत नसल्यामुळे मला स्वतः डॉक्टरांच्याकडे जावं लागतंय. डॉक्टरांच्याकडे जाऊन आली आता नुकतीच. तरी नशीब माझं चांगलं की तिथे गर्दी फार नव्हती, म्हणून पटकन नंबर आला, चेकअप केलं आणि आता घरी आले. जरी तब्येत ठीक नसली तरी प्रत्येक गृहिणीला घरातील कामंही करावीच लागतात, त्यातून काही सुटका नसते. आज तब्येत थोडी फारच बरी नाही ना, त्यामुळे जेवढं जमेल ना तेवढंच काम करत आहे. पटकन झाडू मारून घेतला, आता स्वयंपाकाचं थोडंसं बघते. आज जास्त काही करत बसणार नाही, थोडंसंच काहीतरी करून विश्रांती घेणार आहे, कारण आज फारच विकनेस आलेला आहे आणि आज काही काम करायची इच्छासुद्धा नाही. कसं असतं, प्रत्येक वेळेला आपण कामावरत असताना प्रत्येक गोष्ट मनासारखीच होते असं नाही. काही वेळेला मनासारखं होतही नाही, पण तरीही दिवस चांगला जाऊन आपण आपलं प्रयत्न चांगले करत राहायचं. घरातलं काम करत असताना किती धावपळ होते हे प्रत्येक गृहिणीला माहीतच असतं. सकाळचा नाश्ता, चहा, त्यानंतर भांडी, कपडे, नंतर स्वयंपाकाची तयारी, परत घर आवरणं, परत घरातील इतर छोटी मोठी कामं, आणि हे करत असताना आपले लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे बघणं, त्यांना भरवणं, इतकं सगळं करत असताना तर आजची बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत. आता मी थोडी विश्रांती घेणार आहे, कारण अजूनही खूप थकवा जाणवत आहे त्यामुळे. तर आजच्या व्हिडिओचा शेवट मी येथेच करते आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.